आपण सध्याच्या घडीला कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि रमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। तर आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांचा गोड आवाज पाहता आपण तुकाराम वाघ सरांकडे। आयवा जेली पण आयवा बंद आहे पण मा याला देईन या शेवटची होत्या शेवट कारण आयवा जेलचा प्रोप्रायटर झोपला वाटन। इथे मात्र अजून एक मोठा पटका प्रहार बॅक टू बॅक दुसरा षटकार। मागच्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी नाहीये परंतु मागच्या सामन्यात सुद्धा प्रवीण 2 चौकारांनी सुरुवात केली होती। आता मात्र 2 षटकारांनी सुरुवात करतोय प्रवीण पारधी आणि रमेश पारधी ही जोडी। या ठिकाणी मात्र पंचांनी नो घोषित केलाय, नो घोषित 1+1 आणि गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला। बिमार साठी का रनआउट साठी घेतलाय? रनआउट साठी ओके। नॉट आउट। बिमर पण चेक कोणाचा? गोलंदाजाचा ना सर? बिमर साठी कोणाचा कॉल आहे? पण एका याला एकच आपण रिव्ह्यू देतो ना, त्यांनी गमावलाय ना। रनआउट कोणाचा होता? अंपरचा ना? ओके ओके। नो चेंडू, नो +1। 14 धावा धावफलकावर लावल्यात। आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू मध्ये 14 धावा। आता मात्र मागच्या सामन्याचा हिरो रमेश पारधी इंडियन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल। कार्पेटच्या माध्यमातून क्रिकेटचा क्लास दाखवलाय। एक्स्ट्रा कव्हर मधून या ठिकाणी खेळाडू कक्षाला या ठिकाणी सलामी देतोय या चेंडू आणि हा येतोय चौकार। रमेशच्या बॅट मधून निघालेला पहिला मोठा पटका। इथे मात्र अजून एक क्लास काय आपलातून फलंदाजी राहिले। या ठिकाणी रमेश आणि प्रवीण या दोनही फलंदाजाने मात्र वणवा पेटवलाय आणि इथून मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा। जे काय फलंदाजी राहिली आतापर्यंत 4 चेंडू फक्त झालेत आणि अक्षरशः गोलंदाजाची कत्तल केली जाते। 22 धावा धावफलकावर लावल्या जातात।
इंडोली जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलंय प्रवीणनं आणि रमेशनं 2 चेंडूमध्ये 8 धावांचं. इथे मात्र अजून एक क्लास पॉइंट रिझन मधून चेंडूला मात्र अक्षरशः मागे फटक्याची कार्बन कॉफी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली चौकार. धन्यवाद. शेवटचा बॉल 26 धावा धावफलकावर आल्यात. इथे मात्र अजून एक त्याच प्रकारचा फटका जणू काही अक्षरशः या ठिकाणी मात्र गोलंदाजाची कत्तल केली आणि इथून मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 30 धावा ची नोंद घ्यायची आहे. ऑनलाईन आहेत आणि हा आयवा जेलचा शेवटचा जेल आहे. आता हा शेवट झाला, हा समाप्त झाला आयवा जेल. चला घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र 30 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत विचार केला तर प्रवीण आणि रमेशने काय फलंदाजी केली आहे. इथे मात्र अजून एक त्याच एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळेल. या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. इथे मात्र डॉट सॉरी या ठिकाणी मात्र क्षमा असावी, या ठिकाणी मात्र फलंदाज बाद आहे. लेट या ठिकाणी मात्र समजलं. धन्यवाद. अतिशय चांगले पंच आहेत. इथून मात्र बॅटची हिडिंग आहे, जिथून फलंदाज बाद झाला. इथे मात्र फटका चांगला आहे. अरविंद आलाय. बत्तीस धावा धावफलकावर लावल्या अरविंद निरगुडा आणि प्रवीण पारधी ही जोडी मात्र आपण खेळपट्टीवर पाहतोय. रमेशनं आताही सुरुवात चांगली करून दिली, चांगली भागीदारी बिल्टॉप केली ती प्रवीण सोबत. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर अरविंद आलाय. टेनिस क्रिकेट विश्वासमध्ये नेहमीच तिसऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू नेहमीच घातकी असतो. तशा प्रकारचा खेळ करेल का या ठिकाणी अरविंद निरगुडा, ती ओळख आहे अरविंदची. परंतु या ठिकाणी मात्र काय स्टार्ट करून दिलाय रमेश आणि प्रवीणनं, कारण त्यांना ठाऊक आहे स्पर्धा खूप महत्वाची आहे आणि या चमचमत्या ट्रॉफ्या त्यांनी पाहिल्या, त्यातून एक आपल्याला उचलायची आहे. आणि त्याच्यासाठी चाललेला खेळ काय क्लास दाखवलाय. जणू काही वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा अप्पर कटका फटका डीजे.
सुद्धा हा मोरबा संघ आहे जो मात्र फलंदाजीसाठी माहीर आहे आणि त्या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील आणि इथून मात्र सुरुवात चांगली झाली आहे कारण 10 चेंडूंचा खेळ संपला आणि 10 चेंडू मध्ये 36 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. फक्त रमेश बाद झालाय, प्रवीण आणि अरविंद खेळतोय. प्रवीणचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये 18 धावांचं योगदान दिलाय तर अरविंद मात्र एक चेंडूचा एका धावेचं योगदान दिलेलं आहे. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण रोशनला पाहतोय. रोशनला कमबॅक करावा लागेल कारण ती ओळख आहे रोशनची, परंतु कमबॅक करेल का? इथे मात्र कमबॅक केलं. या ठिकाणी मात्र दांडी वाढवली आणि इथून दुसरा धक्का जुमापट्टी टीमला. प्रवीण बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र धावफलकावर धावा लागल्यात 36. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथे मात्र डॉट चेंडू. षटक क्रमांक दुसरा संपला आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 18.00 च्या धावगतीनं या ठिकाणी 36 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. ऑल टू द डीजे. त्याला मात्र बाय दिली जाते. इथून मात्र मिड ऑफला खेळून काढलं. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि 38 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 2.2 षटकांचा या ठिकाणी मात्र खेळ संपलाय. म्हणजे विचार केला तर 14 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 चेंडू मध्ये 38 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. इथे मात्र दांडी वाकवली. इथून मात्र धक्का क्रमांक 3 लागला या ठिकाणी जुमापट्टी टीमला.
डॉट चेंडू. बघा क्रिकेट हा असा खेळ असतो. 30 धावा एका षटकात होत्या आणि तिसऱ्या षटक प्रगती पथावर असताना 38 धावा. इथून मात्र नशिबाचा फटका मिळेल का? त्या ठिकाणी मात्र 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होतोय, संधी मात्र या ठिकाणी घेतली, स्ट्राईक स्वतःच्या खात्यात घेतली. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस गेली. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. स्ट्राइक वर गिरीश, नॉन स्ट्राइकला अंकुश. इथे मात्र धावचीची संधी आणि या ठिकाणी मात्र ओके, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे धावचीसाठी. सामना 4 षटकांचा आहे. डायरेक्ट हिट झालाय म्हणजे फलंदाज बाद आहे. पंचही 1 धाव असेल ना, दुसरीला आउट झालाय ना. ओके, ऑन स्क्रीन आपण पाहू शकता डायरेक्ट हिट झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे जवळचे मित्र कैलास पारधी. इथे मात्र आता खाकीचा दम दाखवावा लागेल. सामना 4 षटकांचा आहे. माहित आहे ना त्यांना पण. चार षटकांचा सामना आहे. बाहेर जाणारा चेंडू लेगबाईच्या स्वरूपात सिंगल येईल. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये कमीत कमी 10+ जरी धावा आल्या ना तरी एक टफ फाईट स्कोर उभा करेल जुमापट्टी, कारण त्यांच्याकडने अटॅकिंग गोलंदाजी आहे. परंतु तशा प्रकारचा खेळ करून देईल का मोरबे टीम? इथे मात्र फटका चांगला आहे. या ठिकाणी पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न, दुसरीची धाव सुद्धा पूर्ण. पोलीस आहे, रनिंगचा सराव आहेच. दोन धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 44 धावा.
दोधानी चंदू संघाचा संघनायक आणि हरिग्राम संघाचा संघनायक या पण नाणेफेकीसाठी होत आहे. चला दोधानी चंदू संघाचा संघनायक आणि हरिग्राम लगेच यायचा आपण. इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन अफलातून फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार चौकार. हरिग्राम संघाचा संघनायक आणि भास्कर 11 दोधानी संघाचा संघनायक आमच्या समवेत जोडलेले आहेत. मी रवींद्र आंबीर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. भास्कर 11 दोधानी संघ निश्चिताचा चंदू दादाचा हा संघ. अवंतर धाव या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 49. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे इथे मात्र फटका चांगला आहे. त्या ठिकाणी सिंगल. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी भास्कर 11 दोधाने संघ. या ठिकाणी मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतायत. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नात मात्र इथून मैदान सोडावं लागेल कैलासला आणि इथून धक्का क्रमांक लागला 6वा जुमापट्टी टीमला. या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू खेळपट्टीवर आपण पाहतोय. स्ट्राईकवर फलंदाज अंकुश. इथे मात्र फटका. काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळून काढले. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा पूर्ण आणि तिसरी घेताना मात्र फलंदाज बाद. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट ठेवलंय ते मोरबे टीम पुढे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र
55 धावा बनवायच्या आहेत त्या मोरबे टीमला. मोरबे टीमची सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. 55 धावा बनवताना काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर या ठिकाणी बदल करतोय. आवाज ऐकूया आपण रमेश गिरा सरांचा. थँक्यू तुकाराम सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगस्थितीमध्ये निर्माण होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ पाहतो आपण बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना पाहतो आपण. 55 धावेचा टार्गेट सेट केलाय सध्याच्या घडीला. फलंदाज संघ पहिला पण झुमापट्टी या संघाने प्रथम पाहतो आपण. आता 55 धावेचा टार्गेट सेट केलाय. चला मोरबे संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. विजय आणि त्याच्या सोबतीला फलंदाज रणजितला पाहतो आपण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पाहतो आपण गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज झुमापट्टीचा हा गोलंदाज पाहिला पण गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. अंकुशचा वापर केलाय. चला फास्ट केलायचा टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या, कारण अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत आम्हाला. त्यानंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहतो आपण. एका साईडला दोदणी संघ तर त्यांच्या आगेस फाईट करत असताना हरिग्राम संघ पाहतो आपण. हरिग्राम संघाने नाणेफेकी जिंकून आपला डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा यावरती लक्ष असू द्या. हा सामना संपला का लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ पाहिले आपण. एक पहिला पण मात्रन परिसराचा संघ, त्यानंतर एक संघ पहिला पण मोरबे परिसराचा संघ पाहिला पण, आणि चांगला बॅटर रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण झुमापट्टीने टोटल धाबा बनवल्या 54 धाबा. 55 धाबेचं टार्गेट सेट केलंय सध्याच्या घडीला. पहिला पण मोरबे संघाच्या माध्यमातून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला सज्ज झालाय फलंदाज रणजित. पाहतो आपण पहिला चेंडू खोदून काढलाय. खुरप्या शॉट पाहतो आपण. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय, भरपूर चांगलं. पाहता आपण एका ऍक्शन मध्ये चेंडू स्टॉप केला तोपर्यंत मात्र या 2 धावा आणि या 2 धाबीच्या मदतीने श्री गणेशा झालाय मोरबे संघाचं. पाहतो आपण 55 धाबे पाटलिंग करायचा. रणजित पाहतो आपण सध्याच्या गाडीला स्ट्राईक एंडला. रणजितच्या बॅटमध्ये भरपूर चांगला फटका होता. हो वेगाने बीट केला या ठिकाणी. अपील केली होती, खोटी अपील पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये करत असताना सर्वच्या सर्व खेळाडूंनी अपील केली होती. पंचांना गुमराह करण्याचं काम केलं होतं मैदानाच्या आतमध्ये. पंच आमचं पाहता आपण ऑफिशियल पंच श्रीपत कडाली सर, मेन पंच पाहता आपण अनंत गामंटा सर पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक केला फलंदाज रणजित. शॉट टापल्यांचा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस्टाईप फटका राहिलाय. स्वतः पोलीस आलाय पाहतो आपण. काय सांगायचं आहे आताच जर आवडा मारितो तो आरोपीला कावडा मारितो आहे. काय सांगायचं आहे, बेकार हानीत वया गाडी. आतमध्ये एंटर झालाय सध्याच्या घडीला पाहतो आपण. स्वप्नील आल्या मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र स्वप्नीलने झेल उडवलाय आणि यावेळेस मात्र विकेट कीपर पाहतो आपण. बॅक टू बॅक हा दुसरा झटका लागलाय टीम मोरबे संघाला. सध्याच्या घडीला पाहतो आपण ट्रेंडिंगला असलेला पाहतो आपण बैलगाडी क्षेत्र, आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर सारी पब्लिक जाते. आता सध्याच्या घडीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये. संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. 55 धाब्याचं पाटलांग करायचा. 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये 2 धाबा खर्च केल्या, 2 विकेट कॅरी केल्यात गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. खोलात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न पाहतो आपण. बॅटची थोडीशी हतली कडा आणि भरपूर चांगले क्षेत्ररक्षण राहिलं त्या ठिकाणी. चेंडू स्टॉप केला.
डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हा यावरती आता प्रश्न पडला. टीम मोरबे संघाच्या पाठीराख्यांना कदाचित अडचणी सापडलाय का हा प्रश्न पडलाय. 55 धाबा बनवायच्या आहेत आणि 55 धाब्याचं पाठलांग करत असताना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बोक्षी फाटले. कदाचित अक्षयला जीवनदान भरपूर काही सांगून जाईल हा झेल. पहिल्या षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 धाबा चला फास्टली गेल्याच्या यावरती लक्ष असू द्या. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या टोटल 53 धाबा आणि या 53 धाबा बनवायच्यात कंपल्सरी मोरबे या संघाला पाहतो आपण. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर पाहतो आपण. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सलामी विजयला पाहता आपण. मागचाही सामना आपण पाहिला होता याच रीतीचा होता. कारण 18 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 53 पाहतो आपण. 54 बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती. आता त्याच रीतीने पुन्हा एकदा सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला झुमापट्टी पाहतो आपण. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ सध्याच्या घडीला पाहतो आपण अडचणीत सापडला जरूर मोरबे संघ. समीकरणचा विचार केला. 18 चेंडू मध्ये बनवायच्या टोटल 53 धाबा. स्ट्रायकेटला फलंदाज विजयने मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. डावखुऱ्याचा फलंदाज पहिला पण गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती अरविंद हा गोलंदाज पाहतो आपण. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. फटका थोडासा लवकर ओपन केला होता. बॅटचा फेस बीट झाला त्या ठिकाणी. पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतो. डॉट चेंडूची सांगता राहिली. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. स्ट्रायकेटला फलंदाज विजय. हो भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचलला. फेकलाय सुद्धा. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. आता थोडासा अडचणी सापडलाय मोरबे संघ. मोठे फटके मात्र आहे. गरज आहे मोठे फटक्यांची सध्या. तर पाहतो आपण भरपूर सारा अडचणी सापडला. कारण 2 विकेट मात्र लवकर गमावल्यात आणि पहिला षटक मात्र फक्त 2 धाबेचा होता. आता या षटकाला आता टार्गेट करावा लागेल फलंदाज अक्षयला. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये बाबा 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 तो ज्याला मामाचे मशिक काय सांगायचंय नको गड्या. षटकार आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर सारा मोठा नाव पाहिला आपण. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने पाहतो आपण टोटल धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 55 धाबीचा पाठलांग करायचा आणि 55 धाबीचा पाठलांग करत असताना पाहतो आपण 9. हो बॅक टू बॅक हा दुसरा जाईल का हा प्रश्न पडला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. भोक्षी मांडली आहे आणि त्या भोक्षी मध्ये अक्षय फसलाय. झटका लागलाय. हा तिसरा मोरबे संघाला. अक्षय बॅक टू डगआउट. नवीन येणारा फलंदाज थोडासा फास्ट यायचा आपण. यावरती लक्ष असू द्या कारण टाइम अलर्ट असेल. टोटल पाहता आपण धापटलावरती धावा जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला. 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय गणेश. आता अजूनही मैदानाच्या आतमध्ये विजयला पाहता आपण 2 चेंडू खेळल्यात. 1 धाबीचं योगदान दिलंय. हो आल्या मात्र भरपूर चांगला फटका पाहतो आपण. बॅकफुटला जाऊन पंच केला आणि चेंडू जातोय सीमा पार. येतोय गणेशच्या बॅटमना दमदार सौ. भाई किधर छुप के बैठे थे भाई लोग. अरे बेटा किसका गाना सुनेगा बेटा. यार की ए बेटा किसका गाना सुनेगा. पुन्हा एकदा तयार झालाय. चौकार आलाय. चौकाराच्या पद्धतीने पहिला पण
हो पुढे ससावून केल्याचा प्रयत्न बीट झाला या ठिकाणी. पाहता पण 2 षटकाचा मात्र वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर पाहता पण सध्याच्या गडीला धावपटलावरती धाबा लागल्या गेल्यात. 3 गडी बाद मोरबे संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. 3 तारा पावणे 12, 3 तारा पावणे 12 आणि फटाफट फटाफट चहा ठेव पोरा. चहा मात्र कोण ठेवील एवढ्या थंडीत हा प्रश्न पडला. आता 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12. 12 मध्ये बनवायच्या टोटल 42 जाबा. 12-42 हा समीकरण पाहतो आपण. पहा टोटल 21 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. आता स्ट्राईक एंडला फलंदाज सध्याच्या घडीला पाहतो आपण विजय. जबाबदारी भरपूर सारी वाढली आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती गिरीश. मला वाटलं किरीस का काय. गिरीश पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती. कारण सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये गाणं म्हणजे तो किरीस का गाणं सुनेगा क्या. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. शाईकेलला सज्ज झाला विजय. गिरीश थोडीशी लाईन मात्र भरकटला. कदाचित शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचं काम करत असताना लाईन मिस केली. खराब चेंडू पहिला पण सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा समीकरण चेंज झालं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 12. 12 मध्ये बनवायच्या टोटल 41 धाबा. खोलात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षण आलाय. तू मै काय सांगायचं आहे. बोक्षी फाटली गड्याची. काय सांगायचं. आता माथऱ्यांच्या डोंगराला कोण बोक्षा मांडायचं आणलं. बरोबर ना माहिती. माथऱ्यांच्या डोंगराला म्हणजे डुकरा बघे आहेत काय. मग त्यांना वाघरी मांडायची सवय असेल हो का. बोक्षी फाटली गड्याची. 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिल्या पण 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. हो बघ भरपूर चांगला फटका पाहतो आपण विजयच्या बॅट मधनं. घुटना टेक और तमाशा देख. येतोय हा दमदार चौकार. पाहता आपण दाबटलावरती दाबात लागल्या गेल्यात. सध्याच्या घडीला 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही मात्र 35 धाबीची गरज आहे. सध्याच्या घडीला मोरबे संघ सामना सोडायला तयार नाहीये. कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर विजयला पाहता आपण. विजयच्या बॅट मधून एक चौकार जरूर आला. विजय मात्र विजयाची आशा दाखवल्यात मोरबे संघाला. फुल टॉस वरती फुल टोल उसूल केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. ब्लॅक स्क्रीनच्या समोर येतोय हा उत्तुंग षटकार. हेच सांगत असताना विजय की अजूनही मी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने झाले. पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का. नाकारा दिलाय आणि एका धावेच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. अजूनही विचार केला शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कदाचित या 2 चेंडूवरती 10 धाबा आल्या. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करू शकतो टीम मोरबे संघ. हो बॅटची कडा आणि यावेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चुका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो आणि डायरेक्ट हिट सुद्धा झालाय आणि संपलाय विजय या फलंदाजाचा खेळ. बिग विकेट डाऊन. सध्याच्या घडीला विजयला परताबाला नेमाय गड्याला. जसा भेटला तसा आपटला गड्याना. म्हणजे कार्यक्रम गड्या फिट. काय सांगायचं आहे. सासू असली आणि मेवणी फसली आणि बायकोनीच ती बघत बसली.
असाच कार्यक्रम गड्या. बराच वाकडा 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 पलाल पण गड्याला काय ना जमला. काय सांगायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सध्याच्या घडीला पाहतो आपण रोशन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो फुल टॉस भरपूर चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर मस्तक पे दस्तक येतोय हा दमदार चौकार. टीम मोरबे संघाला जबाबदारी घेईल का. गणेश हा फलंदाज पाहतो आपण शायकेनला. आता हा प्रश्न पडलाय मोरबे संघाला. कदाचित विजय मैदानाच्या आतमध्ये असता ते या धावा बनल्या असत्या. मात्र मैदानात सोडलाय विजयने कारण रन आउटचा शिकार झाला मैदानाच्या आतमध्ये. कारण कतले आम मैदानाच्या आतमध्ये केलं होतं डायरेक्ट हिट. दीपक पाहतो आपण आणि तोच आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. लेगोरच्या किंग पाहिला आपण दीपकचा वापर केला गेलाय. चौथ्या षटकामध्ये समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे सध्याच्या घडीला 6 आणि 6 मध्ये बनवायच्या टोटल 24 धावा. 24 धावा बनतील का. हो निश्चितच या मैदानावरती 24 सुद्धा बनतात. हो पहिला चेंडू पाहतो आपण फुल टॉस होता. कदाचित वाईट यॉर्कर षटकारांची गरज आहे मोरबे या संघाला. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा बनवायच्या टोटल 24 धावा. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरवलाय. यो गडी लय लय रानात हिंडतो या गड्या. काय सांगायचं गड्या बेकार. याला कोठं ठेला गड्या तुम्ही लपून ठेलात का कोठं बेकार. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट. गणेश पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. हो स्टेप आउट झालाय. भरपूर चांगला फटका पाहिला पण क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. करपाच्या साह्याने जात असताना सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिल्या आपण दापटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 32 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये बनवायच्या टोटल 23 धावा. 3 चेंडू मध्ये 3 जरी मोठे फटके मारले तरी मोरबे संघ जिंकू शकत नाहीये. कदाचित भीमर चेंडू टाकला त्या भीमर वरती षटकार आला तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो मोरबे संघ. स्ट्रायकेला सज्ज झालाय फलंदाज. रोशनला पाहतो आपण. चला फास्टली खेळायचं सज्ज. चला फास्टली खेळायचंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. खोलात टाकलाय. भरपूर चांगला फटका पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र सिंगल आली. आता मात्र सामना हातात निसटला. सध्याच्या घडीला पाहतो आपण एकतर्फी सामना पाहतो आपण झुमापट्टीच्या माध्यमातून राहिला. चला फास्टली खेळायचं फास्टली खेळायचं. ओ डॉट चेंडूची सांगता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र असं वाटलं होतं कदाचित विजयचा विकेट भरपूर काय सांगून गेला या मॅच मधनं. सलामीसाठी आला होता विजय. त्या विजयला मात्र रनआउटचा शिकार ठरला होता विजय. शेवटचा चेंडू शिल्लक. हो रिव्हर्स अटेंड केला. षटकार आलाय का. हो निश्चितच आलाय पण या षटकाला आता काही किंमत नाहीये. म्हटलं जातं ना पडलेल्या पावसाला जेव्हा भात करपून गेल्यानंतर ज्या पडलेल्या पावसाला 0 किंमत असते ना त्याच रीतीने पहिला आपण हा फटका सामना आता तर निसटला आणि त्यानंतर हा षटकार पाहतो आपण. या षटकाराला मात्र 0 किंमत. हार्ड लक मोरबे संघ. अभिनंदन टीम झुमापट्टी. आणि या सामन्याचा सामना बी ठरलाय नो डाऊट